डोंबिवलीपासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर आत असलेलं उंबार्ली गाव, जिथं एखादी जिल्हा परिषदेची शाळा अभावानच, पण तिथंही व्यवस्थित शिक्षण मिळत नसल्यानं इथले पालक आपल्या मुलांना घरापासून लांब शाळेत घेऊन जातात। पण आता इथल्या पालकांची चिंता लवकरच मिटणार आहे। गावातच इंग्रजी माध्यमाचं शिक्षण देणारी रेनबो इंग्लिश स्कूल सकाळ माध्यम समूहाच्या अंतर्गत डोंबिवलीच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सुरू केली आहे। विद्यार्थ्यांनी आपल्या प्राध्यापकांच्या मदतीनं यीन व्यासपीठाच्या अंतर्गत शिक्षणाचं एक नवं धोरण हाती घेतलंय। नुकताच या शाळेचा उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळीही या सोहळ्याची सगळी तयारी या मुलांनीच पार पाडली। यीन अंतर्गत हाती घेतलेल्या शिक्षणाचा प्रोजेक्ट पूर्ण करण्याची धडपड आणि उज्ज्वल भविष्याचं स्वप्न या मुलांच्या डोळ्यात आहे। या नवीन प्रोजेक्ट संदर्भात खूप काही करायचं हे सांगताना या मुलांनी आपली ध्येय आणि ती पूर्ण करण्याची उत्सुकता शेअर केली। सर्वे केला, आम्हाला कळलं की इथे इंग्लिश मीडियमची गरज आहे। इथे एकही इंग्लिश मीडियम नाही आहे। तर मग त्या इंग्लिश मीडियमला इंग्लिश मीडियम शिक्षण देण्यासाठी आम्ही ते शाळा उघडण्याचा प्लॅन बनवला। ही आमचं पूर्ण अशी प्लॅनिंग होती। तर आम्हाला वाटलं की आता या गावातल्या गावात आपण उघडूया, म्हणजे मुलांचा टाईमही वाचेल, प्लस त्यांची जी काय एनर्जी वेस्ट होते, टायरनेस होतो ट्रॅव्हलिंगमध्ये, तोही वाचेल। सध्या आम्ही नर्सरी पूर्ण सुरूपासून करतोय चालू, आणि सेकंड थिंग फर्स्ट टू थर्ड फिफ्थपर्यंत आम्ही ॲज अ ट्यूशन चालू करणार आहोत। आणि पूर्ण जेव्हा आम्ही 1 वर्ष म्हणजे जूनपासून जे नॉर्मल अकॅडमिक इयर चालू होईल तेव्हा आम्ही फर्स्ट टू थर्डपर्यंत ज्युनियर फर्स्ट टू थर्डपर्यंत आम्ही चालू करणार आहोत। हा जो व्यासपीठ आला आहे त्याने आता यंगस्टर्सनी ह्याचा खूप फायदा उठवून घ्यावा, कारण की हे अतिशय चांगलं आहे, इन्स्पायर करणारं आहे आणि भरपूर मुलांना याच्यातून वेगवेगळे व्यासपीठ मिळतीलच। ऑब्वियसली डान्स, सिंगिंग, बरेच काही असे सेल्फ डिफेन्स वगैरे, आणि प्रत्येकाने जे आपापल्या आवडीनुसार ते निवडले देखील आहेत। जसं इथे ते लोक इंग्लिश स्कूल नाही आहे, त्यामुळे त्यांना वाटतं की इंग्लिश स्कूलमध्ये जाऊन असं सिरियसनेस नाही आहे त्यांना, त्यामुळे मग आता ह्या शाळेत आल्यावर आम्हाला तसा त्यांना एक म्हणजे सिरियसनेस इन द सेन्स त्यांना पुन्हा नॉलेज आलं पाहिजे की कशी असते मोठी शाळा, त्यामुळे मग आम्ही ही शाळा चालू केली। आणि आता आम्ही त्यांना अदर ॲक्टिव्हिटीज असं गेम्स वगैरे असं मराठी स्कूल्समध्ये भेटतात, पण नॉर्मली एवढे नाही भेटत, त्यामुळे मग आता आम्ही त्यांना इथे गेम्स, अदर ॲक्टिव्हिटीज वगैरे सगळं चालू करणार आहोत। हे इथे गाव आहे, इथे कोणी जास्त म्हणजे लांब जायला लागतं, त्या लोकांना ट्रॅव्हलिंग सगळं एक्सपेन्स, आणि त्या लोकांना एवढं नॅशनल लेवलला त्या लोकांना गेम्स इथे पार्टिसिपेट करता येत नाही किंवा एवढा लांब असतं, मग ते लोक बघा एवढ्या लांब तुम्ही जाऊ नका हे ते त्यात, म्हणजे आम्ही इथे शाळा उघडले तर त्याच्या थ्रू तरी ते लोक नॅशनल लेवलवरती पण गेम असं सेल्फ डिफेन्स याच्यामध्ये जाऊ शकतात। मॉडर्न कॉलेजच्या या विद्यार्थ्यांना यीनच्या प्रोजेक्ट अंतर्गत प्रोजेक्ट सुरू करण्याची प्रेरणा त्यांच्या प्राध्यापकांनीच दिली आहे। या मुलांनी सुरू केलेल्या उंबार्ली गावातल्या या शाळेचं उद्घाटनही मॉडर्न कॉलेजचे प्रिन्सिपल डॉक्टर MR नायर यांच्या हस्ते झालं। आपल्या विद्यार्थ्यांचं कौतुक करण्याबरोबरच प्रिन्सिपल डॉक्टर MR नायर यांनी मुलांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। उंबार्ली गावात सुरू करण्यात येणाऱ्या रेनबो इंग्लिश स्कूलसाठी परवानगी दिली ती गावातल्या मुलांना उत्तम इंग्रजी बोलता यावं या उद्देशानंच, असं सरपंच रंजना भोईर यांनी नमूद केलं। ये तो एक रियली बहुत ही यूनिक इनिशिएटिव लिया है। मुझे बहुत खुशी है कि ऐसा एक विलेज में हमारे कॉलेज से दूर आके ऐसे गांव में जो कर रहे, उसके लिए मैं इन सबको बहुत बहुत अभिनंदन देता हूँ, और मैं जितना भी कहूँ वो बस नहीं है। त्यांनी प्रोजेक्ट करायला घेतले, आनंदाची गोष्ट आहे। आज आपल्या ग्रामीण भागातली मुलं येतील, काहीतरी जास्तीत जास्त इंग्लिश शिकतील असं आमचा पण एक हेतू आहे, आणि मुलांना जास्तीत जास्त इंग्लिशमध्ये ज्ञान होईल, थोडीशी भाषा पण त्यांना इंग्लिशमध्ये बोलता येईल। सकाळ माध्यम समूहाच्या वतीनं सुरू करण्यात आलेल्या यीन व्यासपीठांतर्गत सध्या अनेक तरुण कार्यरत आहेत। शहरातनं ग्रामीण भागात जाऊन तिथल्या मुलांना इंग्रजी शिकवून उत्तम नागरिक बनवण्याचं डोंबिवलीच्या मॉडर्न महाविद्यालयाच्या मुलांनी हाती घेतलेलं प्रोजेक्ट खरोखरच वाखाणण्याजोगं आहे। त्यामुळे यीन खऱ्या अर्थानं तरुणांचं इन्स्पिरेटर ठरतंय एवढं मात्र नक्की। कॅमेरामन अमित कीरसह प्रणाली मोरे, साम टीव्ही, मुंबई।